आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत, तर 1998 पासून विभागाकडून शिपाई पदाची भरतीच नाही। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। हिवाळी अधिवेशनाची तारीख आजच ठरणार। विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार का, याकडे लक्ष। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धरणं आंदोलन आणि मोर्चाही निघणार। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीनं निर्णय घेतला। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 90% पूर्ण, तर केबल ब्रिजवरील स्लॅबचं काम देखील सुरू। यामुळे मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार। पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। पुण्यामध्ये नव्याने निर्माण झालेल्या 7 पोलीस ठाण्यांसाठी लवकरच अतिरिक्त मनुष्यबळ पुरवलं जाणार। निवडणूक आचारसंहितेमुळे ही मागणी रखडली होती। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचा पुन्हा एकदा दणका। कंपनीची मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 388 कोटींची मालमत्ता जप्त। मुंबईकरांना अद्याप मुबलक पाण्याची प्रतीक्षा। सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचं काम संथगतीनं। प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी लागणार। मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर। परीक्षेमध्ये 2008 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 47% विद्यार्थी अनुत्तीर्ण। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार।